नमस्कार. आपण पाहत आहात तुळजाई एक्सप्रेस. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. आजच्या युवक युवतींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार अंगीकार करून जीवन जगावे. IPS डॉक्टर मेघना मॅडम. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीयतेचे चटके सहन करून अर्धपोटी उपाशी राहून शिक्षण घेतले. फक्त शिक्षणाच्या आणि ज्ञानाच्या जोरावर त्यांनी या देशाला भारतीय संविधान महान ग्रंथ दिला आणि तुम्ही आम्ही सर्वजण आनंदी जीवन जगत आहोत. त्यांनी दिलेले आदर्श विचारांचा आपल्या जीवनात अंगीकार करावा असे प्रतिपादन IPS मेघना मॅडम यांनी जळकोट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीदिनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन IPS मेघना मॅडम यांच्या हस्ते पुष्पहार, दीप, धूप प्रज्वलित करून करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई आणि जयंती उत्सव समितीच्या वतीनं डॉक्टर मेघना मॅडम यांचा फेटा, शाल आणि बुके देऊन ज्योती लोखंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संयोजन समितीचे पदाधिकारी परमेश्वर लोखंडे, अरविंद लोखंडे, सागर लोखंडे, विनोद लोखंडे, सतीश माने यांचाही सत्कार अरुण लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर पुढे बोलताना डॉक्टर मेघना मॅडम यांनी म्हटले की खास करून माझ्यासमोर बसलेल्या मुलामुलींना मी एवढं सांगेन की ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनात फक्त शिक्षणाला महत्त्व दिले आणि जगातील सर्वात विद्वान आणि हुशार विद्यार्थी ठरले, त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन आपणही आपली प्रगती करावी असंही त्या म्हणाल्या. सदरच्या कार्यक्रमात 14 तारखेच्या मध्यरात्री 10 ते 11 वाजेपर्यंत महिलांनी पाळणा गीत सादर केले. रात्री 12 वाजता संयोजन समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. सोमनाथ गायकवाड, शिवाजी लोखंडे, विठ्ठल भालेराव यांच्या हस्ते निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले आणि सामुदायिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले. सदर कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेश सोनटक्के, माजी सरपंच अशोक पाटील, ॲडव्होकेट आशिष सोनटक्के, माजी सरपंच गजेंद्र कदम, प्रकाश चव्हाण, महेश कदम, कृष्णात मोरे, संतोष वाघमारे, संजय अंगुले, संजय माने, विनोद गंगणे, मंडळाचे प्रदीप लोखंडे, स्वदेश लोखंडे, लक्ष्मण लोखंडे, सतीश गायकवाड, मल्लीनाथ माने, शीतल माने, बेबीसेन लोखंडे, ज्ञानेश्वर लोखंडे, संतोष लोखंडे, युवराज लोखंडे, लहू लोखंडे, हरिदास लोखंडे, प्रकाश लोखंडे, जीवन गुळे, शुभम पासोडे, ओम भालेराव, रोहित माने, विशाल माने, सुमत लोखंडे, सन्नी गायकवाड यांच्यासह भीमनगरमधील बौद्ध उपासक उपासिका, गावातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या शेवटी फटाक्यांची भव्य दिव्य आतिषबाजी करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर लोखंडे यांनी केले तर आभार अरविंद लोखंडे यांनी मानले. तुळजाई एक्सप्रेससाठी अरुण लोखंडे, जळकोट.